तो आता आणखीन आपण एंजल बद्दल जाणून घेऊया. एंजल कांट इंटरव्हन्स विदाउट युअर परमिशन. जोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही स्वतःहून, तोपर्यंत हे एंजल्स तुमच्या लाईफमध्ये इंटरफिअर करत नाही. आणि त्यासाठी एकदा का तुम्ही त्यांना अलाव केलं, एकदा का तुम्ही त्यांना परमिशन दिलं, तर हे एंजल कायम स्वरूपी परमनंट तुम्हाला कनेक्ट होतात. तुमचं कितीही आणि कुठलंही काम असेल तरी सुद्धा तुमच्या मदतीसाठी कायम तयार असतात. ठीक आहे, पण गरज आहे त्यांना कॉल करण्याची. आपण सगळेच आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलर या सेम प्रॉब्लेम्सला, या सेम इश्यूजला सामोरे जातो. एकतर सगळ्यात महत्वाचा आपला फायनान्शियल प्रॉब्लेम, आपले हेल्थ इश्यूज, आपले रिलेशनशिप इश्यूज. काही लोकांना एन्झायटी असते, डिप्रेशनचा शिकार होतात ती लोक. काही लोकांना कॉन्फिडन्सची कमतरता असते. सो या सगळ्या प्रॉब्लेम्सला हील करण्यासाठी हे एंजल्स आपल्याला सपोर्ट करतात. खूप पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग सपोर्ट करतात. आस्क हेल्प फॉर एनिथिंग, इवन फॉर शॉपिंग. आता तुमच्या मनात आला असेल प्रश्न ना सगळ्यांच्या, की मॅडम ह्या एंजल्सला आम्ही नक्की कुठल्या कुठल्या कामासाठी त्याची हेल्प मागायची, बरोबर ना? चला आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. आता सगळ्यांनी पार्ट बनायचे या कम्युनिकेशन मध्ये. अनम्यूट करता येतं का, चेक करा जरा. येस. येस. आता दुसरं आपलं आहे की एंजल्सला आपण कुठल्याही कामासाठी एनी टाइम, एनीवेअर कॉल करू शकतो. मग तुमच्या मनात काय येत असेल आता, काय कुठली कामं बरं आम्ही सांगू एंजलला, काय येते तुमच्या मनात सांगा मला. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. हु इज देअर? क्रांती. ओके, येस मॅम, ऍक्च्युली मला ना माझी मुलगी जेव्हाही बाहेर जाते ना, तेव्हा मला एक भीती वाटते की ती व्यवस्थित घरी यायला पाहिजे. येस, यू कॅन कॉल एंजल फॉर दॅट पर्पज. ओके. येस, नेक्स्ट. म्हणजे म्हणजे जरुरी नाही ना. प्रत्येकाने एक एक रिझन सांगा. मी सगळ्यांना देते आन्सर. येस, प्रत्येकाने एक एक रिझन सांगा. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 13-14 रिझन बनून जातील. येस, आणखीन कोण आहे बरं, बोला. मॅम मी हा, नीलम मॅडम बोला. फॅमिली डिस्प्यूट झालेली आहे आणि रिलेशनशिप मध्ये जो इश्यू आहे त्याच्यासाठी. येस, फॅमिली डिस्प्यूट झालेले, फॅमिली लाईफ मध्ये डिस्प्यूट झालेले आहेत, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत. ऑफकोर्स तुम्ही एंजलला कॉल करू शकता. त्या वेळेला तुम्हाला जी जी मदत लागेल त्या सगळ्या कामासाठी तुम्ही एंजलची हेल्प मागू शकता. बट कंडिशन एकच आहे, तुमची बाजू खरी पाहिजे. ठीक आहे ना? येस. हा, कल्पना मॅडम. मॅडम माझ्या स्वास्थ्यासाठी, कारण ऑक्सिजन माझा कायमचा निघायला पाहिजे, सिलेंडर लावावं येस, लागतं. आता तुम्ही मॅडम रेकीच्या 3rd लेवल पर्यंत आलेला आहात. आता तुम्ही एक पॉवरफुल, जवळजवळ 100% एनर्जीने काम करणार आहात. प्लस ही एंजलची 100% एनर्जी, प्लस तुम्ही क्रिस्टल यूज करता. म्हणजे कुठलंही काम तुम्ही 300% ऊर्जेने करताय. मग मला सांगा, आता तुम्हाला रिझल्ट मिळणार की नाही मिळणार? मिळेल मॅम. मग का घाबरायचं मॅम आता? नाही, मला फक्त एकच आता तुम्ही सांगा हा की मी आता एंजल झालंय, 3री लेवल चालू आहे, तर हा, मी सकाळपासून काय काय केलं पाहिजे, फक्त तेवढं एकदा नंतर मला सांगून हो, द्या. येस येस, नक्की सांगेन. ओके हा. ओके ओके मॅम, बस थँक्यू. येस येस, हर्षदा मॅडम, कशासाठी एंजलला इनवोक करायचंय तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं आता मॅडम म्हटलं तसं हेल्थ साठीच मला जास्त महत्वाचं आहे. शुगर लेवल मागच्या महिन्यात मी ऍडमिट होते, तेव्हापासून जरा वाढतीये माझी शुगर लेवल. शुगर लेवल मॅडम हा. काय करायचंय, एक जनरल सांगते तुम्हाला, आपल्या रेकी मधलं आहे. पहिलं ना तुमची शुगर नोट डाऊन करा किती आहे. ओके. ओके, वाढल्यावर हा. त्यानंतर एक 15 मिनिटासाठी रेकीचं हिलिंग द्या, स्वतःला घ्या तुम्ही, की बर. माझी शुगर लेवल बॅलन्स झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे. हे अफर्मेशन 4 मास्टर सिम्बॉल, 3 मास्टर सिम्बॉल आणि एक झोनार टाकायचं. ठीक हा. आहे, तुमची लेवल 2 झाली आहे ना? हो हो. ओके, त्यानंतर अर्ध्या तासांनी पुन्हा शुगर आपली चेक कर आणि मग मला बर. रिझल्ट. ओके ओके. आणि मला मुलासाठी विचारायचं, मी तुम्हाला पर्सनलला मेसेज करते त्याचं. अजून थोडं 7-8 महिन्यांनी आहे, त्यावेळेस करेन मग मी तुम्हाला हो, मेसेज. चालेल. आणखीन कुठल्या कामासाठी? येस, मनीषा मॅडम.
आणखी कुठल्या कामासाठी इन्व्होक करू शकता, हाक मारू शकता एंजलला? कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. येस, कोणत्या कामासाठी? येस, ऑफकोर्स. कोण बोलते? मनीषा मॅडम तुम्ही बोललात का? मनीषा घाडी. नाही नाही मॅडम, हा, तुम्ही कशासाठी इन्व्होक करू शकता? हेल्थ साठीच मी तर हे करेन. ओके, चला. एवढ्या कमी वयात तुम्हाला हेल्थ इश्यूज चालू झाले, काय करताय? ओके. प्राची मॅडम, कुठल्या कामासाठी एंजलची हेल्प मागा? कॉन्फिडन्स येस, कॉन्फिडन्स. येस, नेताजी. घालवण्यासाठी, आणि निगेटिव्हिटी घालवण्यासाठी. येस, हा, नेताजी बोला. जागेच्या घराच्या कामासाठी मग मागू शकतो, जे बरेच Yes. दिवस झालं झालेलं नाही ते. येस, आणखीन काय आहे बरं? स्नेहल मॅडम, स्नेहल जामशेदकर. ऋतुजा मॅडम. साठी, सॉरी, हेल्थ साठी. हेल्थसाठी. बरं, हेल्थ इश्यूज भरपूर आहेत बरं का या ग्रुपमध्ये. हा. हिलिंग करा, रोज स्वतःला हील करा, रे की नाही? मग बघा चुटकीसरशी तुमचे सगळे प्रॉब्लेम कसे गायब होत आहेत ते. मॅम मला अजून एक बोलायचं होतं. हा, रेकीमुळे ना, म्हणजे मी जे डाऊन फील करत होते ना, ते रेकीमुळे मी पूर्ण दिवसभर एनर्जेटिक असते, पूर्ण. म्हणजे अशी काम करून आलं ना, अशी थकून जायचे, म्हणजे पुढं काही काम करायची इच्छाच व्हायची नाही. पण मी आता रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा काम करू शकते, म्हणजे तेवढं एक मला खूप प्लस बेनिफिट मिळालाय. नचूड. हे आपलं एक्सपिरियन्स कोणाशी शेअर नाही करायचे जास्त, कारण ओके. आपण एनर्जेटिक असतो, आपण दिवस रात्र काम करतो, तर आपल्याला अनेक जण बघणारे असतात आणि मग कुठेतरी म्हणतात, अरे तू थकत कशी नाही, तू दमत कशी नाही. ओके, मग त्यासाठी परत आपला ऑरा क्लीन करायचा आणि रेकीचं हिलिंग कंटिन्यू चालू ठेवायचं. येस मॅम, ते तर डेली चालू असतं. आणि अजून एक मॅम, एंजलचं मला सांगायचं होतं. जस्ट म्हणजे आपण 2-3 दिवस झाले क्लास झाला, पण मी कंटिन्यू, एकच दिवस झाले. हा, एकच दिवस झाला, पण एक दिवस गॅप झाला ना, हा. पण मग मी रात्री 2 वाजेपर्यंत ते व्हिडिओज कंटिन्यू तुमचे बघत होते. ओके, आणि मग माझी मुलगी म्हटली की मला कॅप्टन व्हायचंय, कॅप्टन व्हायचंय. म्हटलं डोंट वरी, म्हटलं तू होशील कॅप्टन. म्हटलं आपण एंजलला असं जस्ट कॉल करूया. आणि तिने इंटरव्ह्यू पण देऊन आला आणि ती स्कूलची हेड कॅप्टन झाली. म्हटलं अरे वा, खूप छान. मी म्हटलं बघ, एंजल असं क्विक वर्क करतात. असं मी जस्ट प्रे केलं एंजलला, जे मेन आहेत, जे तुम्ही सांगितलं होतं त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. येस, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असते की व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन असल्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप लवकर होते. हो हो. येस, ओके. थँक्यू. येस, मॅडम, मी स्वाती मॅडम बोल. ऋतुजा. हा, ऋतुजा मॅडम, सॉरी, बोल. हा. आपण कोणाला जर त्यांच्या गरजेसाठी आपण कोणाला पैसे दिलेत, ते पैसे आता आपल्याला मिळत नसतील रिटर्न, तर त्याच्यासाठी आपण एंजलचा युज करू शकतो का? त्याच्यासाठी आम्ही आताच कोणते एंजल सांगितलं बरं? त्याच्यासाठी आर्क एंजल गॅब्रियल. सो ओके. या एंजलचं पर्टिक्युलर आपल्याला नाव माहिती आहे आणि आपलं काम पण खूप महत्वाचं आहे. मग त्याचं मेडिटेशन तुम्ही करायचं आणि त्या एंजलला इन्व्होक करायचंय वारंवार, ओके. तुमचं ते काम होईपर्यंत. ऍटलिस्ट त्या गोष्टी, ज्या गोष्टी गेल्या 7-8 वर्षापासून त्याच्यामध्ये काही हालचाल नाहीये, तर त्या गोष्टींमध्ये हालचाल व्हायला सुरुवात होते. थँक्यू येस, मॅम. स्वाती मॅडम, स्वाती धुमाळ. आणि त्याचबरोबर आपला मनी रेकीचा एक छोटासा कोर्स असतो 5 दिवसांचा, तर तो नक्की करा. त्याच्यामुळे सुद्धा आपले बरेच पैशांबद्दलचे जे काही मिथ असतात किंवा आपल्या कल्पना असतात किंवा पैशांचा वापर कसा करावा, या बऱ्याच गोष्टी असतात, तर त्या कोर्समध्ये तुमच्या क्लिअर होऊन जातात. हा, स्वाती मॅडम. हा, म्हटलं कोर्टाच्या पण कामाला कोणत्या एंजल्सला आपण हे करायचं, कॉल मी करायचं? आता काय म्हणाली, तुम्ही आता फक्त माझं रेकॉर्डिंग व्यवस्थित किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कुठल्याही एंजलला तुम्ही हाक मारायची गरज नाही. आर्क एंजल मायकलला तुम्ही कॉल करायचे. आणि जर पर्टिक्युलर तुमचं कोर्टाचंच काम असेल, तर सगळे एंजलचे व्हिडिओ बघून घ्या. कुठल्या कामासाठी मला कुठल्या एंजलला हाक मारायचे ते नोट डाऊन करा. जे तुमची 3 ते 4 महत्वाची कामं आहेत, त्या कामासाठी कुठला एंजल मला हेल्प करू शकतो ते नोट डाऊन करा. ठीक आहे? ओके. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? वंदना मॅडम. भाग्यश्री पाटील. व्हिडिओ ऑफ आहेत तुमचे, बाहेर आहेत का? ट्रॅव्हलिंग मध्ये आहात का? हो मॅडम, जरा कस्टमर आहेत म्हणून थांबले मी. ओके ओके, चालेल. भाग्यश्री मॅडम बोला.
कुठल्या एंजलला हाक मारावीशी वाटते तुम्हाला? नाही, मी आता लेट जॉईन झाली ऍक्च्युली. मला नीट नाही समजलं. मी बघते रेकॉर्डिंग. एंजल सगळ्या कामासाठी हेल्प करतात. तुम्हाला कुठलं काम करावं असं एंजलने वाटतं? कुठल्या कामासाठी मला लवकरात लवकर हेल्प कराल? सुरुवातीला म्हणजे फर्स्ट तर माझे हेल्थ इश्यूज जरा चालू आहेत आता. तर मला आता तरी वाटतं की हेल्थ म्हणजे स्वतःची हेल्थ माझं सगळ्यांनी प्रायोरिटी. पहिलं रेकीचं हिलिंग करा स्वतःवर व्यवस्थित. सगळ्यांना मोस्ट ऑफ हेल्थ इश्यूज आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी रेकीचं हिलिंग करा प्रॉपर. ठीक आहे ना? जोपर्यंत तुम्ही हिलिंग करत नाही, घेत नाही स्वतःला, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट कळणार नाही. बरं, मनी रेकीचा क्लास कोणी कोणी केलाय? ओके, हर्षदा मॅडम, मनी रेकीचा क्लास केल्यानंतर खरोखरच त्या क्लासचा इफेक्ट होतो का? मला तेवढी टू फ्रँक प्रॅक्टिसला वेळच मिळाली नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, मी आजारीच होते अच्छा, त्याच्यानंतर. प्रॅक्टिसला हा वेळ नाही मिळाला. नाही, हा ऍक्च्युली हा प्रॅक्टिस करावी लागते. हो हो बरं, हो. आणखीन कोणी केलंय बरं? या ग्रुपमध्ये कोणी केलंय का? हा, मनीषा मॅडम बोला. प्रॅक्टिस केलीये की तेवढी? हो मॅम, होतो, फरक पडतो. ओके, हालचाली व्हायला सुरुवात होतात पैशांच्या बाबतीत? हो हो. ओके, आपल्या कॉन्सेप्ट चेंज होतात पैशांच्या प्रती? पैशाला कसं हँडल करायचं, काय बोलायचं, पैशांप्रती विचार कसे ठेवायचे, हे चेंज होतं सगळं मेंटॅलिटी? हो हो की नाही? आवाज हो येते? हो. ओके ओके, चला आता आपण पुढे जाऊया. सो आस्क हेल्प फॉर एनिथिंग, इवन फॉर शॉपिंग. आता इवन फॉर शॉपिंग का मी म्हटलंय? तर एंजलला तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याची हेल्प मागू शकता. इवन तुम्ही शॉपिंगसाठी गेलेला आहात आणि तुमच्या हातात भल्या मोठ्या 2-2 पिशव्या आहेत. बघा, हे प्रॅक्टिकल करा तुम्ही. 2 भल्या मोठ्या पिशव्या आहेत तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही एंजलला कॉल करताय. हो एंजल्स, कोणाला तरी प्लीज पाठवलं तर बरं होईल. एंजलला कॉल केल्यानंतर तुम्हाला कळेल कोणीतरी व्यक्ती आली आहे आणि तुम्हाला मदत करते. अगं, ही पिशवी मी उचलू का? 2-2 पिशव्या तू कशी बरं घरी घेऊन जाणार? अशा पद्धतीने सुद्धा एंजल्स तुम्हाला हेल्प करू शकतात. ठीक आहे? म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा एंजल्स तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतात. एंजल आन्सर द डाऊट्स अँड क्वेरीज. जर तुमच्या माइंडमध्ये काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील, तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर जरी तुम्ही एंजल्सकडे मागितलात, तरी ते तुम्हाला विविध माध्यमातून, टीव्हीवर न्यूज चाललेल्या आहेत, न्यूजच्या माध्यमातून, तुम्ही न्यूजपेपर वाचताय, त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून, तुम्ही एखादा तुमचा मित्र तुम्हाला कॉल करतोय, त्या कॉलच्या माध्यमातून, म्हणजे कुठल्याही माध्यमातून हे एंजल्स तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला तयार असतात. पुढे बघूया. एंजल हेल्प इन क्रायसिस वेन नथिंग सीम्स टू बी वर्किंग. हे पीक दिसते तुम्हाला? काय आहे बरं हे पीक? इमेज काय आहे? की ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय आता सगळं संपलंय, फिनिश, आता काही होऊ शकत नाही, आपण अगदी हतबल झालोय, की मी हरली, आता संपलं माझं सगळं. त्या क्षणामध्ये सुद्धा एंजल्स तुमच्या पाठी सदैव असतात, तुम्हाला सपोर्ट करतात. फक्त तुम्ही त्यांना काम सांगायला आणि हे एंजल्स बरोबर त्यांचं प्लॅनिंग तयार करतात आणि तुमच्यापर्यंत अगदी आरामात पोहोचतात आणि तुम्हाला त्या सिच्युएशन मधून बाहेर काढतात. सो इथपर्यंत हे एंजल तुम्हाला सपोर्ट करतात, कुठेही तुम्हाला एकटं सोडत नाही. एंजल्स हेल्प इन सॉल्व्हिंग रिलेशनशिप इश्यूज. रिलेशनशिपमध्ये, नातेसंबंधांमध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत हजबंड वाईफ मध्ये किंवा आणखीन इतर कुठल्याही नातेसंबंधांमध्ये, तर ते हील करण्यासाठी एंजल जबरदस्त हेल्प करतात. जबरदस्त. तुम्ही इकडे बोलताय आणि तिकडे गोष्टी घडलेल्या असतात, असं सुद्धा होऊ शकतं. एंजल हेल्प्स यू इन फाइंडिंग ऑब्जेक्ट्स. आता बऱ्याच लोकांना सवय असते, जशी मला पण सवय आहे. माझा कधी मोबाईल कुठे ठेवते मी ते विसरते, चष्मा कुठे ठेवते ते विसरते आणि जेव्हा पटकन हवा असतो ना तेव्हाच मिळत नाही. एखादं डॉक्युमेंट्स जेव्हा आता गरज आहे तेव्हाच बरोबर मिळत नाही. मग अशा वेळेला आधी तुम्ही ट्राय करा, शोधा, भरपूर शोधा, नाही मिळत आहे
आणि नंतर एंजलला कॉल करा आणि मग त्याच्यातला फरक बघा काय होतंय. अरे एंजलला कॉल केल्याबरोबर पटकन मला 2 मिनिटांमध्ये ती वस्तू मला मिळाली. सो असं सुद्धा होऊ शकतं. आणि हे केव्हा खरं तुम्ही म्हणाल खरं होईल? जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकल कराल आणि तुमचे एक्सपिरियन्स माझ्याशी शेअर कराल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. येस रितू मैडम, समझ में आ रहा है? हाँ मैडम, ओके लेट ज्वाइन किया। ओके. Angels give assurance that you are not alone in times of loneliness. कभी भी जब आप अलोन फील करते हो, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला एकटं फील करता की माझ्याजवळ कोणच नाहीये, मी एकटीच आहे किंवा मी एकटाच आहे, माझं कोण नातेवाईक नाही इकडे, मी माझ्या सगळ्या रिलेटिव्ह पासून लांब राहते, एकटीच राहते. तर अशा वेळेला जर तुम्ही एंजल्स केलेलं असेल आणि त्यावेळेला तुम्हाला ही एंजलची कनेक्टिव्हिटी जाणवते, हे एंजल्स कधीही तुम्हाला एकटं पडू देत नाही. कोण ना कोणतरी व्यक्ती तुमच्या आसपास असणार. आता हे एंजल स्वतः येतात का? नाही. कुठल्या ना कुठल्या तरी मनुष्याच्या स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये हे एंजल्स तुमच्या समोर हजर असतात. मग तो एखादा मित्र असू शकतो, एखादी मैत्रीण असू शकते. कुठला ना कुठला तरी माध्यमाने ते तुमच्या समोर, तुमच्या नेहमी आजूबाजूला असतात. ठीक आहे? ते कधीही तुम्हाला एकटं पडू देत नाही. हाऊ टू कनेक्ट विथ एंजल्स. आता खरी गंमत आहे. कसं बरं या एंजल्सला आपण कनेक्ट व्हायचं? सो एंजल्सला कनेक्ट होण्यासाठी ओके, इथपर्यंत थांबा, मी इथपर्यंत क्लिअर करते पहिलं. सो अशा प्रकारे या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एंजलला कॉल करू शकता, एंजलची हेल्प घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर आहे? येस, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? आता मी जी कारणं सांगितलेत, मे बी त्यांच्यापेक्षा आणखीन वेगळी कारणं असू शकतील. सो अशा प्रत्येक कामासाठी हे एंजल्स तुम्हाला हेल्प करतात. ठीक आहे? आता जेव्हा इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का ते मला सांगा आधी. ओके. मुझे रोटी नहीं चाहिए बेटा, रोटी निकालो, रोटी तुम लो। रोटी खाओ ना थोड़ा नहीं, रोटी तुम लो बेटा, लो। मैं भी दोपहर को अच्छे से पेट दबा के खाती हूँ। खाओ। तो खा ले। नहीं, मुझे हे खाओ, इधर आवाज मत करो लेकिन. ओके. सो अशा प्रकारे हे एंजल्स नेहमी आपल्याला त्यांची कनेक्टिव्हिटी दाखवतात, नेहमी आपल्या मदतीसाठी तत्पर असतात. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हे तुम्ही 1-2 दिवसामध्ये लगेचच ओळखणार आहात. सो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि पुढचं सांगते तुम्हाला.